आज आपण सोल्युशन ह्या चॅप्टरचं दुसरं लेक्चर जे आहे त्याला सुरुवात करत आहोत. मागच्या लेक्चरला शेवटचं जे काही मुद्दे होते त्याच्यावरती आपण एक वेळेस ओव्हरलुक करू आणि पुढे जाऊ. बघा, मागच्या लेक्चरला आपण फॅक्टर अफेक्टिंग ऑन सोल्युबिलिटी ऑफ अ सॉलिड इन अ लिक्विड याच्या संदर्भामध्ये चर्चा सुरुवात केलेली होती. याला ह्या पॉईंटला आपण सुरुवात केली होती. ओके, ॲक्च्युली सोल्युबिलिटी काय आहे? तर सोल्युबिलिटी इज द कॅपॅसिटी, द अमाऊंट ऑफ अ स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सॉलिड डिझॉल्व इन अ स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सॉल्वंट. ओके, एक त्याला आपण काय देतं सोल्युबिलिटीमध्ये. आणि सोल्युबिलिटी ही आपण कशाने एक्सप्रेस करतो आहे? तर मोल्स पर लिटर याच्याने आपण त्याला एक्सप्रेस करतो. ओके, ठीक आहे. आता बघा, सोल्युबिलिटी ऑफ सबस्टन्स डिपेंड्स ऑन द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्सेस. ठीक आहे, तुमचं सबस्टन्स असेल तर सबस्टन्सच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीवरती ही सोल्युबिलिटी डिपेंड करते, असं आपण मागच्या तासाला पाहिलं. सोल्युबिलिटी ऑल्सो डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ सॉल्वंट, टेम्परेचर अँड ऑल्सो ऑन प्रेशर. हाही आपण मागच्या लेक्चरला विचार केला होता. ठीक आहे, पण डिटेलमध्ये आपण नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट याचा विचार केला. ठीक आहे, हा मुद्दा आपला महत्त्वाचा होता. तर काय सांगितलं त्याच्यामध्ये की जो काही तुमचा प्रत्येक सबस्टन्स आहे, प्रत्येक सॉलिड आहे, तो प्रत्येक सॉलिड हा दिलेल्या लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह होईलच अशातला भाग नाही आहे. जसं आपण एक्झाम्पल त्याच्यामध्ये पाहिलं की सोडियम क्लोराईड असेल, म्हणजे मीठ असेल किंवा साखर असेल, ही पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होते. पण नॅफ्थलिन बॉल आणि अँथ्राझिन हे पाण्यामध्ये सहज डिझॉल्व्ह होत नाही. किंवा जे काही तुमची नेल पेंट आहे, ती नेल पेंटसुद्धा पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही, रेडिलिटी डिझॉल्व्ह होत नाही. ओके, पण नॅफ्थलिन बॉल म्हणा, तुमचं अँथ्रासिन म्हणा किंवा नेल पेंट म्हणा, हे जे इतर ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत, जसं बेन्झिन आहे, त्या बेन्झिनमध्ये ॲसिटोन आहे, त्या ॲसिटोनमध्ये इझिली डिझॉल्व्ह होतात. त्याच वेळेस साखर आणि काय म्हणतो आपण त्याला, साखर आणि मीठ हे अजिबात त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होणार नाहीत. ओके, ठीक आहे. हा मुद्दा आपण मागच्या लेक्चरला तिथं डिस्कस केलं. याचा अर्थ आपल्याला असं दिसतं, ह्या दोघं मुद्द्यांवरून असं दिसतं आपल्याला लक्षात येतं की पोलर सोल्यूट असेल तर तो पोलर सॉल्वंटमध्ये डिझॉल्व्ह होतो, नॉन पोलर सोल्यूट असेल तर तो नॉन पोलर सॉल्वंटमध्ये डिझॉल्व्ह होतो. याचा अर्थ काय आहे की जनरली अ सोल्यूट डिझॉल्व्ह इन अ सॉल्वंट इफ इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन आर सिमिलर इन टू ऑर वी मे से लाईक डिझॉल्व लाईक. ह्या मुद्द्यापर्यंत आपण मागच्या तासाला आलेलो होतो ॲक्च्युली. ठीक आहे, तो आपण पुढे कॅरी ऑन करू. आता पुढचं काय आहे त्याच्यावरती विचार करू आपण इथं. ओके, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी. बघा, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी. या टेम्परेचरचा ॲक्च्युली सोल्युबिलिटीवरती काय परिणाम होत असतो? जनरली आपण असं म्हणतो की जसं आपण टेम्परेचर वाढवतो आहे, साखरेचा पाक बनवत असताना, बघा लक्षात घ्या, साखरेचा पाक बनवत असताना आपण काय करतो की टेम्परेचर वाढवतो आहे, त्या सोल्युशनला हीट देतो आहे, म्हणजे साखरचं वेळ गळण्याचं प्रमाण वाढतं. म्हणजे आपण असं म्हणतो, जनरली आपण असं म्हणतो की जसं आपण टेम्परेचर वाढवतो तसं तसं तुमचं जो काही डिझॉल्व्ह होण्याचं प्रमाण आहे ते वाढतं. बट ॲक्च्युली इट इज नॉट ट्रू. हे प्रत्येक सबस्टन्सच्या संदर्भामध्ये असंच होतं अशातला भाग नाही. मग नेमकं काय होतं, कशा पद्धतीने होतं, याचा विचार आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. ओके, काय सांगितलं त्यांनी, बघा, टेम्परेचर ऑल्सो अफेक्ट्स सोल्युबिलिटी कन्सिडरेबली. म्हणजे टेम्परेचरचं इफेक्ट जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सोल्युबिलिटी होतं असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, बघा आता काय म्हटलं त्यांनी, अकॉर्डिंग टू ली चॅटलर्स प्रिन्सिपल, इफ दिस सोल्युशन प्रोसेस इज एंडोथर्मिक then the solubility should increase with an increase in temperature. बघा, मागच्या वर्षी केमिकल इक्लिब्रियममध्ये मी 2 वर्गांना हे ली चॅटलर्स प्रिन्सिपल काय आहे ते समजून सांगितलं होतं, बीला आणि डीला, आणि इव्हन ईलासुद्धा मी ते समजून सांगितलेलं होतं, ली चॅटलर्स प्रिन्सिपल. आता ली चॅटलर्स प्रिन्सिपल काय आहे तर ॲक्च्युली ली चॅटलर्स प्रिन्सिपल काय, तुमचं ॲक्शन टू रिॲक्शन, जे ते की तुमची ॲक्शन होते त्याच्यावरती रिॲक्शन देण्याचं काम हा प्रिन्सिपल करतो, अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल. ओके, म्हणजे जर तुम्ही एखाद्या सिस्टमला जर टेम्परेचर देत असाल, हीट देत असाल, तर त्यावेळेस त्या याच्याकडनं, ती जी काही सिस्टम आहे त्या सिस्टमकडनं विरुद्ध काम त्याच्या होतं, तो हीट बाहेर टाकण्याचं काम करतो. जर तुम्ही हीट दिलेलं आहे, मेंटेन करण्याचं काम करतो, इन शॉर्ट ते आहेत. ओके, तशाच पद्धतीने काय सांगितलं नाही, इफ दिस सोल्युशन प्रोसेस इज एंडोथर्मिक. जर तुमची दिस सोल्युशन प्रोसेस एंडोथर्मिक असेल, देन सोल्युबिलिटी इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. सोल्युबिलिटी काय होईल तुमची,
इन्क्रीज होईल जसं तुमचं टेम्परेचर हे इन्क्रीज होत जाणार आहेत. अँड व्हाईस वर्सा त्याच्या विरुद्ध असणार आहे. इफ डिसोल्युशन प्रोसेस इज एक्झोथर्मिक द सॉलिड सोल्युबिलिटी शुड डिक्रीजेस. याचा अर्थ काय आहे की प्रत्येक वेळेस आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं तर तुमची सोल्युबिलिटी ही इन्क्रीजच होईल अशातला भाग नाही. जर ती प्रोसेस विशेषतः ती प्रोसेस जर एक्झोथर्मिक असेल तर सोल्युबिलिटी जर तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज केलं तर सोल्युबिलिटी काय होईल तुमची तर डिक्रीज होणार आहे. आता एक्झाम्पल थोडक्यात एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. जर युरिया आहे ही युरिया डिझॉल्वेशन ऑफ युरिया इन water is endothermic process. As we increase the temperature of the water, the solubility increases. But in case of calcium carbonate घ्या तुम्ही. ओके, ही जनरल एक्झाम्पल आपण जे पाहत होते त्याचा जर तुम्ही जास्त गरम पाण्यामध्ये जर त्याला डिझॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर ते डिझॉल्व होत नाही. तिचं सोल्युशन त्याचं होत नाही, डिझॉल्व होत नाही असं याचं म्हणणं आहे. आपण ग्राफच्या थ्रू ते समजून घेऊ. ओके, इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दॅट देर इज नो डायरेक्ट को रिलेशन बिटवीन सोल्युबिलिटी अँड एक्झोथर्मिसिटी ऑर एंडोथर्मिसिटी. म्हणजे सोल्युबिलिटी आणि ह्या जे काही तुमच्या प्रोसेसेस एंडोथर्मिक एक्झोथर्मिक यांचं डायरेक्टली रिलेशन आपल्याला सांगता येत नाही. किंवा टेम्परेचर इन्क्रीज होते तर तुमचं सोल्युबिलिटी इन्क्रीज होईल असं आपण सांगू शकत नाही. ते डिक्रीजसुद्धा होऊ शकतं. डिपेंड ऑन दॅट रिॲक्शन. ती कोणती रिॲक्शन आहे तुमची त्याच्यावरती डिपेंड करते. ओके, फॉर एक्झाम्पल आता बघा याच्यामध्ये एक्झाम्पल डिसोल्युशन ऑफ CaCl2 कॅल्शियम क्लोराईड ओके इन वॉटर इज एक्झोथर्मिक अँड दॅट ऑफ NH4NO3 is endothermic. Okay, the solubility of these increases with the temperature. यांची सोल्युबिलिटी काय तुमची ही टेम्परेचरवरती डिपेंड करते. म्हणजे आता बघा एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक याच्यावरती सुद्धा डिपेंड करत नाही. आता ह्या दोघं प्रोसेसेस अपोजिट आहेत. एक एक्झोथर्मिक आहे, एक एंडोथर्मिक आहे. म्हणून मग आता जर काय सांगितलं त्यांनी की एंडोथर्मिक रिॲक्शनला आपला आता ॲक्च्युली हे सोल्युबिलिटी तुमचं डिक्रीज व्हायला पाहिजे पण होत नाही आहे. ठीक आहे, म्हणजे दॅट ऑल्सो नॉट डिपेंड ऑन द एक्झोथर्मिसिटी ऑर एंडोथर्मिसिटी. त्याच्यावरती ते डिपेंड करत नाही. ओके, मग आपण हा एक ग्राफ आहे त्या ग्राफ थ्रू काय ह्या एक गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करू. ग्राफ कशाचं बघा, व्हेरिएशन ऑफ सोल्युबिलिटी ऑफ सम आयनिक सॉलिड विथ टेम्परेचर. ठीक आहे, आता इथं बघा एक बघू आपण इथं. सोल्युबिलिटी ऑफ NaBr, NaCl अँड KCl चेंजेस स्लाइटली विथ टेम्परेचर. ओके, स्लाइटली चेंजेस होतात. कशाचं होतं ते तुमचं NaCl, KCl, NaBr यांचे जे काही आहेत इथं बघा, हे बघा फारसा बदल झालेला नाही. इथून तर इथपर्यंत बघा हे KBr, KCl, NaBr याचा विचार करतो मी. ओके, त्याच्यानंतर तुमचं हा आहे KCl, NaCl. फारसा असं काही चेंज होत नाही त्यांच्या सोल्युबिलिटीमध्ये. ओके, स्ट्रेट लाईन राहतात. ह्या NaBrची स्ट्रेट लाईन राहिली. काही फार असं स्लाइटली चेंज झालेला आहे. KClचा स्लाइटली चेंज झालेला आहे. NaClचा स्लाइटली चेंज झालेला आहे. जसं हा चेंज आपल्याला बाकीच्यांचा चेंज खूप शार्प दिसतोय. खूप बघा जसं KNO3चा एकदम शार्प चेंज दिसतो तुम्हाला. NaNO2चा सुद्धा शार्प चेंज दिसतोय. तसं नाही आहे याच्यामध्ये. ओके, ठीक आहे, आपल्याला पुढे बघू. ही सोल्युबिलिटी ऑफ NaBr आपलं NaNO3 KBr हे बघा हे शार्प आहे तुमचं एकदम ॲप्रिशिएटली इन्क्रीज विथ टेम्परेचर. म्हणजे सोल्युबिलिटी तुमची वाढते. जसं टेम्परेचर वाढत जाते तसं सोल्युबिलिटी ही वाढत जाते. KNO3ची जितकी आहेत बघा, KNO3चं जितकं इफेक्ट होतो तितका इफेक्ट हा NaNO2चाही होत नाही, NaNO3चाही होत नाही आणि KBrचा सुद्धा होत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये. ओके, आता ॲक्च्युली यांनी एक दाखवायला पाहिजे पण दाखवलेलं नाही. ते Na2SO4 सोडियम फॉस्फेटच्या संदर्भामध्ये आहेत. तर तरी ही याचं जर की सोल्युबिलिटी आहे, सोल्युबिलिटी कर्व दाखवलेला नाही त्यांनी याच्यामध्ये. आता ॲक्च्युली याचा कर्व असा असायला पाहिजे, असा असायला पाहिजे याचा कर्व. ओके, म्हणजे सोल्युबिलिटी डिक्रीज होते. सोल्युबिलिटी ऑफ Na2SO4 डिक्रीजेस विथ इन्क्रीज ऑफ टेम्परेचर. पुस्तकामध्ये स्टेट बोर्डच्याच पुस्तकातून घेतलेलं आहे मी. ॲक्च्युली हे असं डिक्रीज व्हायला पाहिजे. हा पाहिजे तुमचा Na2SO4चा कर्व खालच्या बाजूने गेलेला पाहिजे, पण तो याच्यामध्ये दाखवलेला नाहीत. ओके, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्या याच्या संदर्भामध्ये सांगता येईल की कशा पद्धतीचा इम्पॅक्ट व्हेरिएशन ह्या सोल्युबिलिटीचा दिसतोय आपल्याला टेम्परेचरवरती.
की काही जे आहेत ते टेम्परेचर आपण जरी वाढवलं तरी स्लाइटली इन्क्रीज होते सोल्युबिलिटी, काहींची एकदम अप्रिशिएटली चेंज होते, ती सडन चेंज होते, आपण खूप त्याचा इम्पॅक्ट होतो आहे. आणि काही सबस्टन्सेस आहेत की त्यांची सोल्युबिलिटी ही डिक्रीज होते विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. ओके. इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी. इफेक्ट ऑफ प्रेशर इन ऑन सोल्युबिलिटी. आता प्रेशर बघा, आपण काय मुद्दा बघितला आधी, नेचर ऑफ सबस्टन्स, नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट बघितलं. लाईक डिझॉल्व लाईक हा पहिला मुद्दा लक्षात घेतला आपण इथं. नंतर आपण सेकंड टेम्परेचरचा विचार केला. टेम्परेचरचा विचार करता आपल्याला असं लक्षात आलं की टेम्परेचर, काही सबस्टन्सेस हे टेम्परेचर इन्क्रीज झालं तर त्यांची सोल्युबिलिटी इन्क्रीज होते. काही सबस्टन्सेस यांची जी काही सोल्युबिलिटी आहे ती स्लाइटली चेंज होते ऑन इन्क्रीज इन ऑन द टेम्परेचर, वाईल देर आर सम सबस्टन्सेस हुच सोल्युबिलिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर, असं आपण बघितलं. तिसरा मुद्दा आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी. मग आता ज्यास आपण इथं प्रेशर हॅज नो इफेक्ट ऑन सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड, बघा प्रेशर हॅज नो इफेक्ट, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा घ्या. प्रेशर हॅज नो इफेक्ट सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड अँड लिक्विड. ओके. अँड लिक्विड ॲज दे आर इनकॉम्प्रेसिबल. हे इनकॉम्प्रेसिबल आहेत, त्याच्यामुळे प्रेशरचा कोणत्याही प्रकारचा इफेक्ट हा सोल्युबिलिटी होत नाही. पण कशाच्या? सॉलिडच्या किंवा लिक्विडच्या याच्यावरती. जर इथं गॅस राहिलं असतं, ओके, सोल्यूड जर गॅस राहिलं असतं तर मात्र त्याचा इम्पॅक्ट झाला असता. कसा इम्पॅक्ट झाला असता ते आपण पुढे पाहणारच आहोत, त्याचा आपण पुढे विचार करणारच आहोत. मात्र जर तुम्ही सॉलिड आणि लिक्विडचा विचार करत असाल सोल्यूटमध्ये म्हणून, तर तिथं तुमचा कोणत्याही प्रकारचा हा इम्पॅक्ट होत नाही त्याच्यावरती. प्रेशर हॅज नो इफेक्ट ऑन सोल्युबिलिटीज ऑफ सॉलिड अँड लिक्विड. का? बिकॉज दे आर इनकॉम्प्रेसिबल. आपल्याला माहिती येते ते काय तुमच्या इथं इनकॉम्प्रेसिबल आहेत, म्हणून त्यांचा कोणत्याही प्रकारचा इफेक्ट त्याच्यावरती होणार नाहीत. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही त्याच्यामध्ये लक्षात घ्या. ओके. नेक्स्ट वन, सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन अ लिक्विड. ओके. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं ना की गॅसचा आपल्याला वेगळा विचार करायचा आहे, तर इथं तो तुमचा मुद्दा येतो की काय ॲक्च्युली गॅस इन लिक्विड म्हणजे जे काही लिक्विड आहे तुमचं, त्या लिक्विडमध्ये लिक्विड तुमचा सॉल्व्हंट असणार आहे आणि गॅस हा तुमचा सोल्यूट असणार आहे. तर त्याचे सोल्युबिलिटी काय आहे, त्याचं इम्पॅक्ट काय होतं, कशा पद्धतीने ते फॅक्टर असणार आहेत. ओके. मेनी गॅसेस डिझॉल्व इन वॉटर. ओके, माहिती आहे आपल्याला ते. ठीक आहे. ऑक्सिजन डिझॉल्व ओनली टू स्मॉल एक्सटेंट इन वॉटर. इट इज धिस डिझॉल्व्ड ऑक्सिजन विच सस्टेन ऑल ॲक्वेटिक लाईफ. आपल्याला माहिती आहे की जे की तुमचे ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन वॉटरमध्ये डिझॉल्व होतो, बट इट इज व्हेरी स्मॉल एक्सटेंट, म्हणजे तो खूप काही जास्त प्रमाणामध्ये डिझॉल्व होतो अशातला भाग नाही आहे. तो खूप कमी प्रमाणामध्ये तो डिझॉल्व होतो. ठीक आहे. जितकी त्या ॲक्वेटिक लाईफला आवश्यकता आहे तितकंच तो डिझॉल्व होतो, खूप जास्त प्रमाणामध्ये होतो नाही. ओके. इट इज धिस डिझॉल्व्ड ऑक्सिजन विच सस्टेन्स ऑल ॲक्वेटिक लाईफ. जो काही डिझॉल्व झालेला ऑक्सिजन आहे तो काय करतो तिथं ॲक्वेटिक लाईफला युजफुल आहेत. ओके. व्हाईल हायड्रोजन क्लोराईड गॅस इज हायली सोल्युबल इन वॉटर. त्याचवेळी जर आपण HCl हायड्रोजन क्लोराईड गॅसचा जर विचार केला तर तो इट इज हायली डिझॉल्व इन वॉटर. आता बघा हा का आहे, तर असा डिफरन्स का आला की ऑक्सिजन जो आहे तो कमी प्रमाणामध्ये डिझॉल्व होत आहेत, त्याच HCl हा तुमचा खूप जास्त प्रमाणामध्ये डिझॉल्व होत आहेत. पुन्हा ती जी काही नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंटचा विचार केला आपण इथं, लाईक डिझॉल्व लाईक जर आपण इथं विचार केला तर तुमचा O2 मॉलिक्यूल हा नॉन पोलर आहे, वॉटर हा तुमचा पोलर मॉलिक्यूल आहे. ओके. वॉटर का तुमचा इथं पोलर मॉलिक्यूल आहे आणि ऑक्सिजन हा तुमचा नॉन पोलर मॉलिक्यूल आहे, त्याच्यामुळे ते डिझॉल्व त्याचं प्रमाण तर खूप कमी प्रमाणात आहे. ओके. पण जर तुम्ही हायड्रोजन क्लोराईड गॅसचा जर विचार केला तर हा तुमचा पोलर सोल्यूट आहे आणि वॉटरसुद्धा हा तुमचा पोलर सॉल्व्हंट आहे, तर त्याच्यामध्ये म्हणून तो त्याच्यामध्ये हायली सोल्युबल होतो. ओके, असं आपल्याला सांगता येईल. ओके. सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड इज ग्रेटली अफेक्टेड बाय प्रेशर अँड टेम्परेचर. आता मात्र इथं तुम्हाला प्रेशरचा विचार करावा लागणार आहे. मागे आपण काय म्हटलं की प्रेशर हॅज नो इफेक्ट ऑन द सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड अँड लिक्विड्स बिकॉज दे आर इनकॉम्प्रेसिबल, बट गॅस इज व्हेरी कॉम्प्रेसिबल, सो इट्स द प्रेशर ऑफ गॅस अफेक्ट ऑन द सोल्युबिलिटी ऑफ द गॅस इन लिक्विड. ओके. ठीक आहे. ते काय काय मुद्दे त्याचाही आपण इथे विचार करू. सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन प्रेशर. जसं आपण प्रेशर इन्क्रीज करणार
तसं तुमची सोल्युबिलिटी ही इन्क्रीज होणार आहेत. ओके, तो आपण लॉ एक आहे, हेनरीज लॉ आहे, त्याचा आपण तिथं विचार करू. ओके, अगोदर इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी ऑफ गॅस याचा विचार करू. पहिले टेम्परेचरचा विचार करू, नंतर बाकी जे काही आहे प्रेशरचा विचार आपण इथं थोडसा नंतर करू. ओके, ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस सोल्युबिलिटी ऑफ गॅस डिक्रीजेस. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जसं तुमचं टेम्परेचर इन्क्रीज होत जाते तसं तुमची सोल्युबिलिटी जी आहे गॅसची ती डिक्रीज होत जाते. इफ यू रिमेंबर, जर तुमचं ऑब्झर्वेशन असेल तर ते ऑब्झर्वेशन सांगतो मी तुम्हाला काय असायला पाहिजे तुमचं ऑब्झर्वेशन. बघा, ज्यावेळेस तुमचं हिवाळ्याचे दिवस असतात त्यावेळेस जे काही ॲक्वेटिक लाईफ्स आहेत त्या ॲक्वेटिक लाईफ्स तुम्हाला पाण्याच्या वरच्या लेअरमध्ये तुम्हाला तिथं दिसतात, कारण टेम्परेचर कमी आहे, सोल्युबिलिटी तुमची तिथं जास्त असणार आहेत. ओके, सोल्युबिलिटी काय असणार तिथं जास्त. म्हणजे हिवाळ्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर बाहेरचं वातावरण आहे त्याच्यापेक्षा विहिरीतलं जे काही पाणी आपण जर घेतलं तर ते गरम असतं. ओके, आणि जर उन्हाळ्याचा विचार केला आपण, उन्हाळ्यामध्ये बाहेर एकदम हीट असते आणि विहिरीतलं पाणी आपण काढलं तर आपल्याला एकदम गार दिसतं ते. ओके, ठीक आहे, तळाशी असलेल्या पाण्याचा विचार करतो आपण, तर एकदम सरफेसच्या लेवलचा नाही. ओके, मग आता त्याचंच हे सगळं ॲक्वेटिक लाईफसाठी आहे. हे जे काही आहे हे नेचर कशामुळे आहे, ह्या नेचरची ही चेंजेस काय आहेत किंवा हे चमत्कार कशामुळे, तर हा ॲक्वेटिक लाईफसाठी आहेत. तर काय सांगितलं त्यांनी, ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस द सोल्युबिलिटी ऑफ गॅस डिक्रीजेस. म्हणजे उन्हाळ्यामध्ये खूप जास्त टेम्परेचर असतं, तर टेम्परेचर असतं तर वरचं सरफेस जे आहे पाण्याचं, त्या वरच्या सरफेससुद्धा काय होतं तुमचं ते गरम होऊन गेलेलं असतं. पण मग त्याच जे काही ॲक्वेटिक लाईफ आहे ते ॲक्वेटिक लाईफ तुमचे बॉटमला जात असतात, ते तळाशी राहतात. आणि त्याच्या विरुद्ध याच्यामध्ये आहेत, हिवाळ्यामध्ये आहेत. हिवाळ्यामध्ये खूप टेम्परेचर खूप कमी असतं, त्यावेळेस जे काही टेम्परेचर कमी असतं सोल्युबिलिटी जास्त असते, म्हणून जे काही ॲक्वेटिक लाईफ आहे ते ॲक्वेटिक लाईफ तुम्हाला काय देतं, त्या वरच्या लेअरमध्ये तुम्हाला दिसतं ते पाण्याच्या. ओके, ठीक आहे. बघा, हे एक एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं, तर तुम्ही हा ऑब्झर्वेशन तुम्ही करून बघा, तुम्हाला ह्या गोष्टी ऑब्झर्व होत आहेत की नाही ते बघा तुम्ही. ओके, मोर गॅसेस इज प्रेझेंट इन अ सोल्युशन विथ लोअर टेम्परेचर. ओके, काय सांगितलं त्यांनी, मोर गॅस इज प्रेझेंट इन अ सोल्युशन विथ लोअर टेम्परेचर कम्पेअर टू अ सोल्युशन विथ हायर टेम्परेचर. म्हणजे जे काही कमी टेम्परेचर आहे त्या कमी टेम्परेचरला जास्त गॅसेस तुम्हाला तिथं दिसतात, त्याच वेळेस जर हायर टेम्परेचर असलेले जर सोल्युशन असेल तर तिथं तुम्हाला त्याच्यामध्ये कमी गॅसेस दिसतील, असं त्याचं म्हणणं आहे. ओके, द रिझन फॉर दिस सोल्युबिलिटी रिलेशन विथ टेम्परेचर इज व्हेरी सिमिलर टू द रिझन दॅट वेपर प्रेशर इन्क्रीजेस विथ टेम्परेचर. ओके, आपल्याला माहिती आहे वेपर प्रेशर तुमच्या ह्या इन्क्रीज होतात टेम्परेचर इन्क्रीज झालं तर. ओके, इन्क्रीज टेम्परेचर कॉज द इन्क्रीज इन कायनेटिक एनर्जी. म्हणजे जे काही तुमचं कायनेटिक एनर्जी आहे ते कायनेटिक एनर्जी तुमची इन्क्रीज होणार आहे. आपल्याला माहिती आहे टेम्परेचर इन्क्रीज झालं की ऑब्वियसली ते जे काही मॉलिक्युल्स आहेत ते मॉलिक्युल्स एनर्जी गेन करणार, ते एनर्जी गेन केली की त्यांची मुवमेंट जास्त होणार, त्यांची मुवमेंट जास्त झाली म्हणजे त्यांचं जे काही कायनेटिक एनर्जी ते कायनेटिक एनर्जी त्यांची वाढलेली आहे, म्हणूनच ती काय होते तुमचे मुवमेंट ती वाढलेली आहेत. ओके, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहेत. ओके, द हायर कायनेटिक एनर्जी कॉज मोर मोशन इन मॉलिक्यूल विच ब्रेक्स इंटरमॉलिक्युलर बॉन्ड्स अँड एक्सेप्ट फ्रॉम सोल्युशन. म्हणजे जर टेम्परेचर तुमचं इन्क्रीज झालेलं असेल, आता असं का की हायर टेम्परेचरला तुमचं गॅसेस हे कमी प्रमाणामध्ये डिझॉल्व का होतात, तर एक हायर टेम्परेचर इन्क्रीज झालं की तुमचं कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होते, कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाली की त्यांची मुवमेंट ही वाढते, मुवमेंट वाढली की ते जे काही त्यांचे इंटरमॉलिक्युलर बॉन्ड आहेत ते तुमचे ब्रेक होतात, ते ब्रेक झाले फ्री होतात आणि तो गॅस फ्री झाला की त्या सोल्युशनमधून बाहेर पडतात, असं त्याचं म्हणणं आहे. ओके, ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस द सोल्युबिलिटी ऑफ ऑक्सिजन डिक्रीजेस इन वॉटर. बघा, ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस द सोल्युबिलिटी ऑफ ऑक्सिजन डिक्रीजेस इन वॉटर. ऑब्वियसली ते होणार आहेत. ओके, मग आता बघा काय सांगितलं त्यांनी, पुढचा मुद्दा तोच आहे, तोच कॅरी ऑन करतो आपण इथं. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड, तोच कॅरी ऑन करतो. ओके, इन केस ऑफ गॅस सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड increases with increase in pressure. In case of gas, solubility of gas in liquid increases with increase in pressure. ओके, इथं माझ्याकडनं गडबड झालेली दिसते. तो काही इफेक्ट ऑफ टेम्परेचर आहे ना, तर इफेक्ट ऑफ टेम्परेचरच्या ऐवजी इफेक्ट ऑफ हे पाहिजे, प्रेशर पाहिजे. इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. ओके, ठीक आहे, असं ती हेडिंग पाहिजे, हेडिंग चुकली माझ्याकडनं, सॉरी.
In case of gases, solubility of gas in liquid increases with increase in pressure. Okay, this quantity relation is given by Henry's law. लॉ काय सांगतो ते बघा. द लॉ स्टेटेड दॅट द सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर ऑफ दॅट गॅस अबाव द सरफेस ऑफ सोल्युशन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. ओके, जर तुमचं कॉन्स्टंट टेम्परेचर असेल तर ही जी काही सोल्युबिलिटी आहे ते सोल्युबिलिटी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत कशाच्या, तुमच्या प्रेशरसोबत डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. ओके, काय सांगितलं पुन्हा एक वेळेस सांगतो, लक्षात घ्या. द सोल्युबिलिटी ऑफ gas in a liquid is directly proportional to the pressure of that gas above the surface of solution at constant temperature. तुमचं टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल आणि जर तुम्ही प्रेशर जर इन्क्रीज केलं तर तुमची सोल्युबिलिटी जी काही आहेत त्या गॅसची त्या लिक्विडमध्ये इन्क्रीज होते. ओके, याचं याचं छोटंसं एक्झाम्पल आपण देऊ शकतो. जी काही सोडावाले आहेत ते सोडावाला प्रेशर देत आहेत आणि त्याच्यामध्ये तो CO2 गॅस जो आहे तो CO2 गॅस त्या पाण्यामध्ये ते डिझॉल्व करत आहेत, हायली सोल्युबल आहेत. ओके, बघा तुम्ही त्या सोडावाल्याकडे जा, ते काय प्रोसेस होते ते बघा. डायरेक्ट जितकं तुमचं प्रेशर जास्त तितकी तुमची सोल्युबिलिटी ती जास्त असणार आहेत. ओके, तर आपण कशाने दाखवलं ते, तर यस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी. यस फॉर सोल्युबिलिटी, पी फॉर प्रेशर. ओके, हेच इक्वेशन तुमचं येईल डायरेक्ट. आपण ज्यावेळेस डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन काढून घेतो त्यावेळेस यस इज इक्वल टू KH इंटू पी, वेअर KH इज द, आता बघा त्यांनी काय सांगितलं इथं बघा, वेअर KH इज द सोल्युबिलिटी कॉन्स्टंट, यस इज सोल्युबिलिटी अँड पी इज द प्रेशर ऑफ गॅस. ओके, ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही त्याच्यामध्ये लक्षात घ्या. आता युचं युनिटही आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे. युनिट फॉर KH इज मोल पर लिटर पर बार. आता ॲक्च्युली हे काय आहेत, KHचं त्यांनी आपल्याला युनिट दिलेले आहेत. आता ॲक्च्युली हा जो काही तुमचा इक्वेशन आहेत, ह्या इक्वेशन कसं होईल तुमचं इथं बघा. KH इज इक्वल टू पी, एक मिनटं. एकच मिनटं थांबा. ओके, KH इज इक्वल टू, आता KH इज इक्वल टू काय तुमचं इथं यस अपॉन पी, काय तुमचं इथं यस अपॉन पी. ओके, पण आता यससाठी तर तुमचं युनिट काय आहे, मोल पर लिटर अपॉन, याच्यासाठी युनिट काय तुमचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणा किंवा तुम्ही बार म्हणा, बार म्हणून बघा मोल पर लिटर पर बार असं त्याचं युनिट येतं. ओके, युनिट कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे आपल्याला इक्वेशन माहिती आहे की एच इज इक्वल टू यस अपॉन पी. मग यसचं युनिट काय आहे तुमचं, मोल पर लिटर अपॉन बार, म्हणजे काय आलं तुमचं मोल पर लिटर पर बार असं त्याचं इक्वेशन येते. ओके, आय थिंक मुद्दा क्लिअर झाला असेल तुमचा. ठीक आहे, पुढचं तुमचं आता बघा, मी जे तुम्हाला हे सांगितलं ब्रेवरेजच्या संदर्भात सांगितलं, कार्बोनेटेड सोडावाल्याचं एक्झाम्पल दिलं ते सांगितलेल्याने. कार्बोनेटेड ब्रेवरेज प्रोव्हाइड द बेस्ट एक्झाम्पल ऑफ ॲप्लिकेशन ऑफ हेनरीज लॉ. ओके, ऑल कार्बोनेटेड ब्रेवरेज आर बॉटल्ड अंडर प्रेशर टू इन्क्रीज द कार्बन डायऑक्साईड डिझॉल्व इन सोल्युशन. ओके, बघा आता एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. तुम्ही त्या सोडावाल्याकडे प्रत्येकजण गेलेलेच असतील अशातला भाग नाही, मुलं गेलेले असतील, शक्यतो मुली गेलेल्या नसतील. तर पण मात्र जे काही कार्बोनेटेड ब्रेवरेज आहेत ते सगळ्यांनीच घेतलेले आहेत. कोल्ड्रिंक सगळ्यांनीच घेतलेले आहेत, सगळ्यांनाच माहिती आहेत. ओके, ज्यावेळेस आपण कोल्ड्रिंक घेतो आहे लक्षात घ्या ना, कोल्ड्रिंक ज्यावेळेस आपण घेतो आहे आणि गरम जर असेल तर त्या गरम असताना त्याची जी की चव आहे ती थोडीशी वेगळी लागते. आणि तेच जर आपण काय केलं फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं असेल आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपण ते घेतलं तर ते जास्त चरचर ते लागतात आपल्याला. याचा अर्थ काय की त्याच्यामध्ये टेम्परेचर कमी झाल्यामुळे CO2 तुमचं डिझॉल्व झालेलं आहे आणि टेम्परेचर जर वाढलेलं आहे त्याचा अर्थ काय की ते तिथून काय झालं तुमचं तर ते
एक्सकेप झालेलं आहे, त्यातून CO2 एक्सकेप झालेलं आहे. किंवा बघा बॉटल तुमची सील पॅक बॉटल आहे, सील पॅक तर तुम्ही बॉटल त्याच्या अंडर हाय प्रेशर आहे ते, त्याच्यामध्ये तुमचं CO2 खूप प्रमाणामध्ये असतात आणि इफरन्सेस तिथं तुम्हाला निघताना दिसत आहेत. ओके, तर जसं आपण ते बॉटल ओपन करणार ते प्रेशर तुमचं कमी होणार. प्रेशर कमी झालं की तुमचं जे काही CO2 तो CO2 तिथून बाहेर पडणार. CO2 कसं बाहेर पडणार तुमचं, तर इफरन्सेसमध्ये बाहेर पडणार. ते बबल्स आहेत, ते बबल्सच्या फॉर्ममध्ये तो बाहेर पडणार आहेत. ओके, बघा त्यांनी काय सांगितलं तर वेन द बॉटल इज ओपन द प्रेशर above the solution decreases. Okay, as a result the solution effervesces and some of carbon dioxide bubble off. ते कार्बन डायऑक्साईड तुमचं बबल ऑफ होतं, तो म्हणजे तिथून बबल आउट होते, ते बबलच्या फॉर्ममध्ये कार्बन डायऑक्साईड काय तुमचा तो बाहेर पडतो. ओके, ठीक आहे. पुन्हा एक वेळ सांगतो काय सांगितलं त्यांनी. कार्बोनेटेड बेवरेज प्रोव्हाइड द बेस्ट एक्झाम्पल ऑफ ॲप्लिकेशन ऑफ हेनरीज लॉ. ऑल कार्बोनेटेड बेवरेज आर बॉटल्ड अंडर द हाय प्रेशर. Okay, to increase the carbon dioxide dissolve in solution. Okay, but when we open the bottle the pressure of above the solution decreases. It result the solution effervesces and some CO2 bubble out in the form of bubble. Okay, ठीक आहे. असं सांगू शकतो आपण त्याच्या संदर्भामध्ये ॲप्लिकेशन. आता बघा रेस्पिरेशन अँड ऑक्सिजनेशन ऑफ ब्लड याचं रिलेशन काय आहे याच्या संदर्भामध्ये हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके, रेस्पायरेशन आपण इनहेलेशन रेस्पायरेशन मला असं वाटतं तुमचं बायोमध्ये हा मुद्दा रेस्पायरेशनचा मुद्दा झाला असेल. त्याचं ॲप्लिकेशन काय आपल्या हेनरीज लॉचं ते विचार करू आपण इथं. इन प्रोसेस ऑफ रेस्पायरेशन इनहेलेशन ओके इज अकंपनीड बाय अँड इन्क्रीज इन द पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इन ॲव्होलीज. ओके, व्हेन deoxygenated blood interact with oxygen rich air the alveoli the following gas exchange takes place as consequence of Henry's law. आता यांनी काय म्हटलं आहे की आपण जास्त इनहेल करतो, जास्त इनहेल करून आपण जो काही फ्रेश एअर आहे, फ्रेश एअर घेतो आहे त्याच्यामध्ये कार्बन आपलं ऑक्सिजनचं जे काही प्रमाण आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये आहेत ॲज कम्पेअर टू ॲव्होली. ओके, आता काय झालं त्याच्यामध्ये की ह्या जे काही तुमचं डिऑक्सिजनेटेड ब्लड आहेत तो डिऑक्सिजनेटेड ब्लड हा जो काही फ्रेश ऑक्सिजन रिच एअर आहेत त्याच्यासोबत तो हे होत आहेत आणि तिथून तो काय करतो ते एक्सचेंज करतो आहेत. म्हणजे काय झालं तर प्रेशर त्या ऑक्सिजनवरचं ऑक्सिजन जास्त प्रमाणामध्ये आहेत, त्याचं पार्शियल प्रेशर आहेत. मग पार्शियल प्रेशर जास्त आहेत तर त्याचं जे काही सोलिबिलिटी आहे ते सोलिबिलिटी काय झाली तुमची इन्क्रीज झाली त्या ब्लडमध्ये आणि तिथून तो CO2 ह्या एअरमध्ये कमी असणार आहेत. म्हणून मग तो CO2 काय होते तर त्याची सोल्युबिलिटी ह्या एअरमध्ये होते. ओके, एअरमध्ये त्याची होते. तर अशा पद्धतीने हे एक्सचेंज होते तुमचं. म्हणजे इथं हे हेनरीज लॉचं आपल्याला ॲप्लिकेशन देता येईल त्याच्यामध्ये. ओके, सिन्स द पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इन ॲव्होली इज हाय अँड द अमाऊंट ऑफ डिझॉल्व्ड ऑक्सिजन इन डिऑक्सिजनेटेड ब्लड इज लो. ओके, ऑक्सिजन फ्लो फ्रॉम द ॲलोई इन टू डिऑक्सिजनेटेड ब्लड. मग हे पार्शियल प्रेशर ऑक्सिजन मधलं जे काही ॲलोईमधलं हाय आहे आणि याच्यामध्ये कशामध्ये डिऑक्सिजनेटेड आपलं जे काही ब्लड आहे त्या ब्लडमधलं ते ऑक्सिजन काय तुमचं तर कमी आहे. म्हणून मग ते काय ऑक्सिजनचा फ्लो होते कुठून ॲव्होली टू डिऑक्सिजनेटेड ब्लड होते. ओके, या मुद्दा मी तुम्हाला ऑलरेडी समजून सांगितला हा. द पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड इन ॲव्होली इज व्हेरी लो. कारण त्याच्यामध्ये तुमचं कार्बन डायऑक्साईड एअर जास्त आहे, ऑक्सिजन जास्त आहे, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड तुमचं नाही आहे. ओके, तो कमी आहे, त्याचं पर्सेंटेज कमी आहेत, पार्शियल प्रेशर त्याचं कमी आहेत आणि डिऑक्सिजनेटेड ब्लडमध्ये काय त्याचं प्रमाण जास्त आहेत. सो इट फ्लोज फ्रॉम डिऑक्सिजनेटेड ब्लड टू ॲव्होली. अशा पद्धतीने त्याचं ऑक्सिजन होतं. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिझॉल्व CO2 इन डिऑक्सिजनेटेड ब्लड इज हाय. द गॅस मूव्ह फ्रॉम द ब्लड इन टू ॲव्होली. ओके, दिस कार्बन डायऑक्साईड इज एक्सपेल फ्रॉम द बॉडी व्हाया एक्सलेशन. ओके, इनहेलेशन आणि एक्सहेलेशन याच्या थ्रू तो काय तो बाहेर पडला जातो. अशी ही प्रोसेस आहे. म्हणजे ॲक्च्युली आपण रेस्पायरेशन करतोय त्या रेस्पायरेशनमध्ये हा हेनरीज लॉ जो येतो महत्त्वाचा रोल तिथं प्ले करतो. ओके, एक्सेप्शन टू हेनरीज लॉ. हेनरीज लॉचे एक्सेप्शन आहेत. गॅसेस लाईक NH3 CO2 डू नॉट ओबे द हेनरीज लॉ. द रिझन इज दॅट दिस गॅसेस रिॲक्ट विथ वॉटर. आता बघा NH3 आणि CO2 आहेत. मी तुम्हाला आधी सांगितलं की काय आहे तुमचं की लाईक डिझॉल्व लाईक वॉटर तुमचा हा पोलर सॉल्वंट आहेत, हे सुद्धा तुमचे पोलर मॉलिक्युल आहे. त्याच्यामुळे हे तुमचे
वॉटरसोबत डिझॉल्व होत आहेत, वॉटरमध्ये डिझॉल्व होत आहेत. ओके, बघा वॉटरमध्ये कसं डिझॉल्व होतं आता NH3+H2O इट गिव्स NH4+ प्लस OH मायनस. आणि कार्बन डायऑक्साईड तुमचं काय फॉर्म करते तिथं, कार्बोनिक ॲसिड फॉर्म करते तिथं CO2 प्लस H2O इट गिव्स H2CO3 असं तो आपल्याला देते तिथं. ओके, आता हे जे काही आहेत बिकॉज ऑफ दिस रिॲक्शन NH3 अँड CO2 गॅसेस हायर सोल्युबिलिटी दॅन द एक्सेप्टेड ऑफ बाय हेनरीज लॉ. हेनरीज लॉपेक्षा जे एक्सेप्टेशन आहे त्याच्यापेक्षा हा जास्त आहेत. ओके, आता पुढचा मुद्दा आहे तो आपण पुढच्या तासाला त्याच्यावरती डिस्कशन करू. हे जे काही तुमचं वेपर प्रेशर आहेत ऑफ सोल्युशन इथं आपण थांबू. सेकंड लेक्चरला आपण हेनरीज लॉ, एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला. जे काही आहेत हेनरीज लॉ हा आपल्याला 25% सिलेबसमधून रिड्यूस झालेला मुद्दा आहे, पण तो काही फार मोठा नाही आहे. त्याच्यावरती जर तुम्हाला एखादा MCQ विचारला गेला नीटमध्ये किंवा JEEमध्ये, जे नीटची आणि JEEची तयारी करण्यात येईल त्यांच्यासाठी मी तो कंप्लीट केला. काय नाही, हार्डली त्याला एक 10 मिनटं लागणार होते त्या हेनरीज लॉला कंप्लीट करायला, त्याच्यामुळे मी तो कंप्लीट केलेला आहे. ओके, इथं आजचं लेक्चर आपण थांबू आपण इथं. पुढचं लेक्चर काय आहे ते तर वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन आहे ते समजून घेऊ आपण, पुढच्या तासाला समजून घेऊ. आता आपण इथं मात्र थांबू. तुम्ही घरीच राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या. ऑफलाईन कॉलेजच्या सूचना तुम्हाला येतील त्यास तुम्हाला बोलवलं जाईल. ओके.